आता बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या कार्यालयासमोर एक पोलीस कर्मचारी आमदार गायकवाड यांची गाडी धुत असल्याचं कॅमेऱ्यामध्ये चित्रित झालंय। हा व्हिडिओ बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळे यांनी फेसबुकवर टाकलाय। पोलीस कर्मचारी संरक्षणासाठी असतात की गाडी धुण्यासाठी, असा सवाल त्यांनी केला। राज्यामध्ये महिला अत्याचार वाढलेत, पोलीस मिसिंगच्या तक्रारी घेत नाहीत म्हणून हायकोर्टाला कानउघडणी करावी लागते। दुसरीकडे याच महाराष्ट्रात पोलीस कर्मचारी आमदार आणि लोकप्रतिनिधींच्या गाड्या धुण्यात व्यस्त आहेत। हे चित्र असेल तर खरोखरच हे संतापजनक म्हणावं लागेल। देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या कारकिर्दीतले सगळ्यात फर्स्ट गृहमंत्री आहे की ज्यांच्या काळात लॉ अँड ऑर्डरची पुरती वाट लागलेली आहे। मी तो व्हिडिओ बघितला ज्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांची गाडी पोलीस धुताना दिसत आहेत। देवेंद्रजी आता तरी नैतिकता म्हणून राजीनामा द्या। तर संबंधित पोलीस आणि आमदार गायकवाड यांनी या व्हिडिओवरून सारवासारव केली आहे। बघूया। सकाळी काल माझी तारीख होती शेगाव कोर्टामध्ये। शेगाव कोर्टातून तारीख करून मी घरी आलो आणि आज सकाळी ड्युटीवर आल्यानंतर मला अस्वस्थ झाल्याने उलटी झाल्यामुळे ती साईडला उडली ती आणि ते मला चांगलं वाटत नव्हतं म्हणून मी त्याच्यावर पाणी मारून ती पुसून काढली। बस एवढंच, दुसरा मला याच्याबद्दल काही माहिती नाही, मला कोणी काही सांगितलं सुद्धा नाही। मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे हा त्या आला आणि तो रात्री शेगाववरून उशीर आला होता कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्याने मुडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली। आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव, मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर, आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही उकलला होता ती त्यांनी पुसून काढलेला आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून गाडी धुतलेली नाही आहे। आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे, त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतो ना आमच्याकडे काही माणसं नाही असा तर काही विषय नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।